बाय गे माझे काय यो रस्ता एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम राईड होतं एक्स्ट्रीम. हा बाबा समोरून आला बाय हेडच बघ एवढा घाईत आहे च्या गावात. आम्ही येडे का? माझ्या आत्तापर्यंतच्या राईड जर्नीमधला हा सगळ्यात लॉंगेस्ट एवढा म्हणजे ऑफ रोड असेल. एक्स्ट्रा गाड़ी चलाएंगे तेरे लिए, सामने का नज़ारा है मेरे लिए. कौन? क्या बात क्या बात क्या बात क्या बात. शपथ ही एकच लाईट पेटते, ही बंद आहे, हिला गारटा लागलाय काय ग? ए बाय गे बाय उठ. ए बघ इथं मावाल. हे गे दोघांनी शाळेसाठी वापरा हा आणि अभ्यास करा. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर जय शिवराय मंडळी, जय शिवराय सगळ्यांना. तर जसं की तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिलात, मी राईड केलेली आहे मुंबई ते शिवनेरी अशी. आपल्या 2026मधली पहिली सोलो राईड केली आहे आणि आता मी पोचलो आहे किल्ले शिवनेरी याच्या पायथ्याशी. आणि या 2026चा पहिला किल्ला आपण करत आहोत श्री किल्ले शिवनेरी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे. आणि माझ्या मागेच आहे सुंदर असा शिवनेरी किल्ला. आणि या किल्ल्यावर ड्रोन शॉट आणि इतर कॅमेरे अलाउड नाहीत, त्यामुळे जे काही असेल आपण मोबाईलद्वारे शूट करू आणि त्यानंतर परतीचा प्रवास करू. चला, तर इथेच आपली रुस्तम पार्क केले आणि आता जाऊया. इथून पायरी मार्ग पुढून सुरू येतो आणि किल्ले शिवनेरी. चला. कसं आहे ना मंडळी, आयुष्य आहे तर चढ उतार येणार, सुखदुःख येणार. कधी प्रयत्नांना यश मिळणार तर कधी पुन्हा प्रयत्न करावे लागणार. पण हे सगळं करत असताना कधी खचून जाता कामा नये, कारण सर्वांनाच सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे वेळेत मिळतातच असं नाही. आज मी सुद्धा मनातलं नैराश्य दूर करण्यासाठी चाललोय माझे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी. जिथे जेव्हा मला काहीच सुचत नाही ना, तेव्हा मी महाराजांनी अवघ्या 16 वर्षांपासून केलेले पराक्रम आठवतो. काय ते रयतेसाठी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न. महाराज कधी स्वतःसाठी जगले नाहीत. त्यांनी त्यांच्या मिळालेल्या आयुष्यात फक्त आणि फक्त रयतेचाच विचार केला. रयत म्हणजे आपण. आणि आता आपण जे काही सुखी आहोत ना, ते फक्त आणि फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. जर त्यांनी आपल्यासाठीच त्यांचं आयुष्य न्योछावर केलं नसतं ना, तर आता आपण कुठेतरी गुलामी चाकरी करत असतो आणि उठता बसता चापकाचे मार खात असतो. त्यामुळे श्री छत्रपती शहाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज, तसेच श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, श्री मा आई जिजाऊ, तसेच समस्त आपले स्वराज्यासाठी धारातीर्थी झालेले आपले सर्व मावळे यांचे उपकार आपण जिवंत असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत कधीच नाही विसरलो पाहिजे. कारण जन्म जरी आई वडिलांनी दिला असला तरी या समाजात ताटमानेने जगण्याची उमेद, ताकद आणि प्रेरणाशक्ती ही फक्त या सर्व महाराजांमुळेच आहे. त्यामुळे या नवीन वर्षात महाराजांना नतमस्तक व्हावं हीच इच्छा होती. आज गेल्या वर्षात अपूर्ण राहिलेली स्वप्न माझ्या प्रामाणिक प्रयत्नाने यावर्षी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, कारण हे आयुष्य पुन्हा मिळणे नाही. संकट काय येतील जातील, परंतु त्याच संकटांना सामोरे जाण्यासाठीच जे काही ऊर्जा सामर्थ्य मला हवंय ना, आज ते मी तुमच्याजवळ मागण्यासाठी आलोय महाराज. आज तुमचा हा छोटासा मावळा जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबत चाललाय, मनाने खचत चाललाय. तर आज मला यापुढे योग्य ती वाट दाखवा आणि नेहमी माझ्या मागे आई वडिलांप्रमाणे आशीर्वाद देत सदैव पाठीशी उभे राहा. आजचा हा शिवनेरी किल्ल्यापासून सुरू केलेला प्रवास असाच पुढे निरंतर सुरू राहो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना महाराज. मुजरा स्वीकार करावा महाराज, मुजरा स्वीकार करावा.
तर म्हणजे आता मी गणेश दरवाजापासून आतमध्ये आलेलो आहे आणि इथे अक्षय दुराफे हे इथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत ना, त्यांच्या वर्दीमुळे ते आपल्याशी जास्त संवाद कॅमेरासमोर साधला नाही, पण त्यांनी बरीच अशी माहिती दिली इथली. आणि हा गड आहे ना, स्वच्छतेच्या दृष्टीने खूप सुपर्ब आहे आणि व्यवस्थित अशी स्वच्छता या गडावर अजून तरी दिसते. तर पाहू शकता खूप असा सुंदर आणि साफसफाई एकदम व्यवस्थित असा. तर म्हणजे शिवनेरी किल्ला चढत असताना आपल्याला भेटले आहेत वसंत भाऊ. क्या बात आहे, नमस्कार. वर्ष झालं ना? हो, वर्ष झालं. वर्ष दीड वर्ष झालं. हां, वासुड्याला भेटलो. आणि आपलं नाव सर? राजेश खिलारे. राजेश खिलारे. क्या बात आहे. आणि सर सुद्धा ॲडव्होकेटच आहेत ना? ॲडव्होकेट वसंत जाधव. हां, जबरदस्त. तर भेटून छान वाटलं. माझं लक्ष नव्हतं पण सरांनी समोरून ओळखलं. तर खूप छान. पुन्हा एकदा किल्ल्यावर भेटलो. पहिल्यांदा सुद्धा वासुड्या किल्ल्यावर गेलो होतो आणि आता शिवनेरी किल्ल्यावर. यांना सुद्धा फिरायची आवड आणि आपलं वय वर्ष 40. आपण जवळ जातोय. नाही, छान वाटलं खरंच. तर म्हणजे आता 5:45 वाजलेत आणि 6 वाजता शिवनेरी गड बंद होतो. तर आता आपण निघालोत आणि बऱ्यापैकी मी टाईम स्पेंड केला, घाईघाई नाही गेली. तर असं पण नाईट राईड होणारच आहे, त्यापेक्षा फुरसतमध्ये नाईट राईड करू ना, कशाला काही करूया. तर त्याच्यामुळे व्यवस्थित असा गड पाहिला, गडांवरच्या सिक्युरिटींशी जरा बोललो वगैरे, थोडंसं फोटो व्हिडिओज जसे मनाप्रमाणे हवे होते. कारण गड छोटा आहे त्याच्यामुळे थोडी जरी गर्दी आली ना तर ती जास्त असं भरल्यागत होतं. आणि जिथे महाराजांचा पाळणा वगैरे आहे, जिथे मूर्ती आहे, तर तिथे थोडी जरी लोक जमलीत, कारण चढायला छोटीशी वाट आहे, तर त्याच्यामुळे गर्दी होते. तर बराच वेळ थांबलो होतो. आपला नंबर कधी येईल, अपना टाईम आएगा, त्या उमेदीवर. ठीक आहे. पण मनाप्रमाणे पाहिलं, पुन्हा येऊ नक्कीच. आणि इथल्या सिक्युरिटीने सांगितल्याप्रमाणे इथली काही अजून प्लेसेससुद्धा आहेत, तीसुद्धा आपण नक्कीच पाहू. तर अक्षय भाऊ, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना तर खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. खूप छान व्यक्तिमत्व आहे तुमचं. चला गिअरअप होऊया आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर चला मंडळी, फायनली निघूया किल्ले रायगड येथून. तर महाराज येतो, पुन्हा येऊ. आणि एकंदरीत जसा मी किल्ला पाहिला, तुम्हाला सुद्धा दाखवला, कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि इथे तुम्ही गाड्या घेऊन आलात ना तर इथपर्यंत पार्क करू शकता. आणि वर चालण्यासाठी फक्त तुम्हाला एक हार्डली अर्धा तासाचं अंतर आहे, लवकर पोचून जाल. आणि ते छोटी मोठी दुकानंसुद्धा आहेत लहान मुलांच्या ॲट्रॅक्शनसाठी. तर आता आपण जाऊया. आता माहिती नाही रस्ता मी कोणता सिलेक्ट करेन, कारण इथे ना असा एक नदीपात्राचा ड्रोन शॉट आहे, तो मला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी आता पळतो आहे फटाफट, कारण आता सूर्यास्त होईल आणि तो नजारा मला मिस आऊट नाही करायचा आहे. आणि आजची आपली बऱ्यापैकी ना पूर्णच नाईट राईड होणार आहे. आणि त्याच इंटेन्शनने मी एकदम नंतर मग स्लो डाऊनच झालो. म्हटलं घाई करून काय फायदा नाही आहे, कारण फटाफट गड पाहण्यात काय मजा नाही. जेवढा होता होईल तेवढा निहाळायचा. भले माहिती नसेल आपल्याला कुठे काय आहे, पण एक एक गोष्ट कशी जरा हात फिरवून त्या दगडांवर बघायचं. अशा गोष्टी तुम्हीसुद्धा करा, खूप रिलेट कराल. आणि अष्टविनायकपैकी एक गणपती लेण्याद्री तो इथूनच जवळ आहे. त्याच्यानंतर इथे भीमाशंकरसुद्धा 68 किलोमीटरवर आहे. त्यानंतर ओझरचा गणपतीसुद्धा इथे 25 किलोमीटरवर आहे. त्याच्यामुळे इथे फिरण्यासारखं खूप आहे. त्यानंतर तो भाऊ म्हणला की नारायणगड, तो सुद्धा बघ छान आहे. तर आता आपण जुन्नर तालुक्यात आहोत आणि जुन्नरमध्ये ना सध्या वाघांचा पिसाट, काय म्हणू शकतो, वाघ पिसाळलेत, बिबट्या. तर त्याच्यामुळे गड 5 वाजल्यानंतरच सगळ्यांना खाली शेपाटायला हाकलायला सुरुवात करतात. तर चला आपण आपला परतीचा प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि गारठा लागायला सुरुवात झालेली आहे. कान असे ते ठणकतात ना तसं. आणि बोटंसुद्धा आता गार होतील. हेल्मेट खाली ड्रोन शॉट घेऊया, त्यानंतर हेल्मेट वगैरे घालूया. हेल्मेट नाही रे बाळा, हँड ग्लोव्स. क्या बोल रिया तू, समझ नहीं रिया, ऐसा कैसन हो रिया. आभारी आहोत
अरे उपकार तर आमच्यावर महाराजांचे आहे, तुम्ही काय आभार मानताय? आमचं कर्तव्यच आहे ते. तर मंडळी तिकडे ना एक पोरगा रस्त्यावर भाजी विकते बिचारा. तर माझ्याकडे द्यायला काय नाही रे, सॉरी, मला बॅड फील होतं आहे. तर त्याला बघून ना मला थोडंसं केविलवाणं वाटलं. तर आपण युटर्न मारू. काय रे, काय विकताय? हां, नाव काय तुमचं? नाव सांग, नाव. गणेश. आणि याचं ऐकायला ना आलं. नैतिक. शाळेत जातो. मावशी तुझी नातू आहे ही? अच्छा, पुतणी. शाळेत जातात काय? अरे क्या बात. नाही, छान छान. हे धर, माझ्याकडे खाऊ नाही आहे. थांब एक मिनटं. हे घे, दोघांनी शाळेसाठी वापरा. हां, आणि अभ्यास करा. मी त्यांना बघून परत आलो. मी मुंबईवरून आलो. हां, असं इथे शिवनेरी महाराजांच्या किल्ल्यावर असं. चले बाबू, बाय. बिचारी रे. असू दे, आपल्याला कुठे भाजी न्यायची आहे. मम्मी बोलते फ्रीजमध्ये खूप भाजी आहे. राहू दे भाजी, पण बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, एक नंबर. चला, तुम्ही जेव्हा केव्हा मोठे व्हाल कधीतरी आठवण काढा नितीन भावाची. आपण पण तुमचं भाऊच आहे. आणि रस्ता मला तो ड्रोन शॉट घ्यायचा आहे रे. काय रस्ता आहे रे पण, एक नंबर मक्खन. आणि आता जाताना ना मी अंधार पडेपर्यंत इथले रस्ते तुम्हाला दाखवीन, कारण इतके लाजवाब आहेत ना, एक पण खड्डा नाही. असं वाटतं ना त्या मुंबईमध्ये जे रस्ते बनवणार आहेत ना, त्यांच्या मुस्काटात आणि त्यांची तोंडं नाही ते अशी घासपटली पाहिजेत अशी ते आणून, त्यांचे नाक रगडले पाहिजे तिथे आणून. काय यार, काय म्हणजे जिथे मुंबई आहे हे पूर्ण देशाचं किंवा महाराष्ट्राचं कॅपिटल, इतका पैसा अब्जोपती सगळे भरलेत तिकडे बॅगा बॅगा घेऊन, डायमंडवाले हिरेवाले. मग साल्यानं तुम्हाला ह्याची सर नाही. तुम्ही किती पण मिरवा, किती पण कॉन्ट्रॅक्टर यांचं पाय धुवून पाणी प्याल असे हे कॉन्ट्रॅक्टर. भले इथे वाहनं कमी असतील, पण ही जी क्वालिटी यूज केली असेल ना ती तिकडे नाही आहे. तिकडे एक तरी खड्डा विजवायचा असेल ना, त्याला असं प्रेग्नेंट करून टाकतात त्या खड्ड्याला. एक्स्ट्रा डांबर त्या खड्ड्यात असं जातो आपण, आणि त्या डांबरावरून असं जायचं आपण. इच्छत काहीतरी अक्कल बिक्कल नावाची गोष्ट चीज आहेच नाही त्यांच्यामध्ये. काय बोलणार, जाऊ द्या. माझा टाईमपास सगळा व्हिडिओ शूट फोटोशूटमध्ये असतो. आणि जेव्हा मी गाडीवर बसतो ना, काहीच नाही, चलते रहो. पोटात कावळे ओरडू दे, त्यांना पण कधीतरी आठवण आली पाहिजे. नेहमी खायला देणं म्हणजे काय आहे, त्यांचे लाड एवढे थोडी पुरवायचे असतात. कधीतरी त्यांना पण कळलं पाहिजे बाबा भूक पण लागते. न भूक लागता खातो ना, महिन्यातून आठवड्यातून जेवढं पाहिजे तेवढं देतो ना पोटाला. एक दिवस 2 दिवस उपाशी राहिले तर काय, आपण जातो आपली हाऊसमौज करायला. काय आपलं आयुष्य, काढायची गाडी, निघायचं. आणि आजचा मेन सीन काय होणार माहिती आहे का? मेन सीन शपथ, ही एकच लाईट पेटते, ही बंद आहे, हिला गारटा लागला आहे. काय ग, ए बाय, गे बाय, उठ. ए बघ इथं मावाल जो सूर्य गेला खाली, त्याच्या बायकोन बोलवला, तू उठ ग, नाही तर मी जायचा कसा घरी. ही बघ कशी तनतनते ती, जो टाकला तिचा बल्ब फोकस लावून जो. असं कधी गावाला गेलं तर बोलायला मजा येते. भले आपण त्या टोनमध्ये नाही, आपला मिर्च मसाला लावून बोलतो, पण ती टोन वेगळीच असते.
जो टाकीन जो शेपटवून नाही पेटलीस तर. कळलं काय गे बाय? उठतेस काय? तुझा व्हाईट लाईट चालतोय पण तो मेल्यागत चालतोय. तो पण गेला. कुठं गेला? परसाला. हे पण ब्लिंकर पण एकच चालतोय. करू काय रे देवा? आता अष्टविनायक रायडीच्या आधी मला नवीन खर्च दिलास गे बाय. कुठं माहेरी झोपलीस की सासरी झोपलीस? काय म्हणू तुला? चल तुझं पण दिस भरलं. काय जो करायचं? हो पण सोलो राईडमध्ये माग असा मी इतका खुश आहे ना, खूप खुश आहे. देवाची साथ, आईवडिलांचा आशीर्वाद सगळ्यांचा, त्याच्यामुळे भरपूर म्हणजे मी असं एकटं जाणवतच नाही मला. डर के आगे जीत आहे. बस आपण कुणाचं वाईट नाही केलं, आपलं वाईट नाही होणार आणि जो करेल तो भुगेल. तुम्हाला आता गणेश मंदिर दाखवतो. गणेश खिंडीतलं. ही गणेश खिंड आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि हा नजारा ड्रोन शॉटला काहीच नाही दिसणार. काहीच नाही. हमको लेट हो गया रे रब्बा रब्बा. मंडळी या जागेचा घ्यायचा होता मला ड्रोन शॉट. करे तो का करे भैया जी. कसं मस्त रिफ्लेक्शन आहे ना. गेला सूर्य त्याच्या घरी. हुकला र देवा हुकला. हुकला र देवा हुकला. हा सुंदर ड्रोन शॉट हुकला ग बाई हुकला. डारा. इकडे दुसरा कुठं आहे मग? दुसरा कुठं आहे? आम्ही माळशेजच्या टोकावडीच्या साईडला. किती 50 किलोमीटर. आणि या साईडला कुठल्या? इथे जाय लेफ्टला 6 किलोमीटरला आहे. कुठला आहे? HP आहे. इथे काय संपलं काय? अरे बापरे. मग हा 6 किलोमीटर जवळ पडेल. चलो रुस्तम तेरे लिए एक्स्ट्रा गाड़ी चलाएंगे तेरे लिए. सामने का नज़ारा है मेरे लिए. कौन? क्या बात. सामने का नज़ारा है मेरे लिए. गाड़ी चलाऊंगा तेरे लिए. क्योंकि पेट्रोल नहीं है ना बच्ची तेरे दिल में मेरी जान. 6 किलोमीटर. 50 किलोमीटर ते फरफटण्यापेक्षा 6 किलोमीटर जाऊ, काहीतरी वडापाव वगैरे खाऊ आणि पुढची जर्नी करू. आता मला एका डोळ्याने गाडी चालवायला लागणार आहे. हा डोळा बंद केला. रुस्तमची ओरिजिनल लाईट तर काय कामाची नाही. अरे हा इथे गरम वाटतंय. हो उबदार वाटतं उबदार. हा. कारण एकदम आता हात गारटायला लागलेत. हँडग्लोव्ज घातले तरी ते गारटणारच आहेत. ए साला जजमेंट तो छोटा है. चलो देखते हैं. 6 किलोमीटर अपन ने लगा लिए हैं. तिकडचा बंद होता तो हो त्या संपलं तुम्ही लाईन. बस असू दे बस ऑनलाइनच है. चलो रुस्तम अभी रेडी हो जाते हैं ठंड का सामना करने के लिए. अभी हम उतरेंगे मालशेज घाट. फिर सामना करेंगे बॅड रोड्स का 6-8 किलोमीटर. आणि जो रस्ता मला रात्रीचा नाही जायचा होता त्यात शहापूर मार्गाने आपल्याला जावं लागेल. 60 किलोमीटरचा रस्ता. चलो असं बोलतो ना. चलो. आता ग्लोव्ज घातलेत जरा बरं वाटलंय. कारण पेट्रोल टाकेपर्यंत मला ते काय ड्रोन शॉट तर भेटलाच नाही. जाऊ द्या.
जो नसीब में नहीं उसके लिए बोल के कुछ फ़ायदा नसती. तर आता 7 वाजायला आलेत, 6:50 मुंबईला कधी पोचू त्याचा काय मी टाईम लिमिट नाही ठरवलेला आहे. सो जो भी होगा देखा जाएगा. जाएंगे आराम से भगवान का नाम लेते लेते जपते जपते और कुछ नया एक्सपीरियंस करते करते. कारण या विंटरमध्ये मी एक पण नाईट राईड नाही केली आहे. तर आजची आपली नाईट राईड होईल, जेवढी पण होईल तेवढी होईल. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल एका लाईटचा उजेड, तर ती आता आहे ना मी हिला सेंटरला सरकवलं थोडंसं. इसको हिला आहे बाबा, क्या करू. तर नशीब हिने तरी साथ दिली आपल्याला, नाहीतर टोटली ब्लाइंड आहे. हे फक्त गोप्रोत दिसतं आहे हा लाईट, पण याच्यामध्ये दिसत नाही. हा याचा ड्युअल, हा याचा ब्लिंकर, हा याचा रेड पण भारी दिसतो ना व्हिडिओमध्ये, एक नंबर. पण त्याचा काय उपयोग नाही, ते वाईड जातं. हा येल्लो, हा डाऊनशिफ्ट आहे, म्हणजे डिप्पर याचा येल्लो. आणि याचा अप्पर आहे, बटन कुठे गेलं, हा अप्पर आहे याचा. तर मंडळी समोर पुन्हा तोच पेट्रोल पंप जिथे पेट्रोल नव्हतं. तुम्ही बोलाल आता तू परत का आला इकडे, तर विषय याचा होता, टॉयलेटचा. तर मी आता मागे ना आपण ते पेट्रोल भरलं ना तिकडे, त्याच्यानंतर खूप भूक लागली. तर इथे वडापाव वगैरे काहीच नव्हतं ना भाई, कारण संध्याकाळनंतर कोण येत नाही, ते लोक बनवत नाहीत. तर त्याच्यामुळे काहीच दिसेना कुठं काय. फक्त चायनीजच्या 2 गाड्या होत्या, असं नॉर्मल हॉटेल पण नाही काय. तर चायनीज खाल्लं ना राव. चायनीज खाल्लं आणि हाफ चिली पण खाल्ली. पोट झालं ना एकदम टाईट भाई. आणि आता म्हटलं विषय परत पलटायला नको, कारण नंतर आपल्याला लवकर काय भेटणार नाही टॉयलेट वॉशरूमची सोय. तर म्हटलं आपण सगळंच इथेच करून घेऊया. पेट्रोल पंप जवळ होता. पुन्हा तोच तलाव काय मला सोडत नाही. चकवा लागला का काय तलावाचा मला. तिसऱ्यांदा आपण या रस्त्याने चाललो आहे, तिसऱ्यांदा. आता पुढे काय काय घडणार आहे त्याचे साक्षीदार तुम्ही आहात बाबा. टी व्हीच्या समोरून हलू नका, कारण आपल्याला आता तो 60 किलोमीटरचा वन अभयारण्यातला टेंभुर्लीवाला रस्ता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात ना, तो परत जायचं आहे, कारण दुसरा ऑप्शन नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे हाताची घडी तोंडावर बोट, ज्याला नाही पोट तो कोण. हाताची घडी तोंडावर बोट, ज्याला नाही पोट तो. समजून गेलेत माझे भाव सगळे. हे बघा इथेच होता तो चायनीजवाला. आता थोडीशी ताकद आल्यासारखी वाटते. आणि अजून मी जुन्नरमध्येच आहे. इथून शिवनेरी किल्ला जेमतेम 22 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 180 किलोमीटर जायचं आहे. मुंबई लांब आहे. तो आज तगड़ी वाली नाइट राइड होगी अपनी. रात को 1 बजे पहुंचेंगे अपन. मंडळी काय दिसतंय काय समोरचं, तुम्हाला तर दिसतंय हो. मला आता हळू ते कॉर्नर शोधायला लागतात. अजूनपर्यंत तरी ठीक आहे. आता थोड्या वेळाने ट्विस्ट आएगा. ह्याच्यामध्ये हे ओव्हरटेकवाले बाबा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. सामनेवाला ओव्हरटेक भी करेगा, उसको भी घाई है ना भाई. तर पहिल्यांदाच माळशेज घाटातून एवढ्या रात्रीचा प्रवास करते. याच्या आधी आपण 2 वर्ष आधी आलो होतो, मान्सून राईड जेव्हा केली होती नाणे घाटाची, त्यासुद्धा अंदाजे 25-30 रायडर होते. पण तेव्हा आपण 7 वाजेपर्यंत पोचलो होतो कल्याणला. पण आता आपलं इथेच कल्याण झालं आहे. इथेच 8 वाजून 10 मिनटं झालेत. अजून तर तो 60 किलोमीटरचा बाई खतरनाकवाला पॅच बाकी आहे. मला तर मी तर डोक्यात विचार करतो बाई क्या होईंगा, काय चॅलेंजेस येणार.
खराब रस्त्यांचा पॅच आला आहे. थोडं सावकाशच चाललो आहे, कारण आता व्लॉगिंगमध्ये काय बोलावं काय सुचत नाही. आजूबाजूचा निसर्ग तर काय दिसत नाही आहे आणि फॉग तर नाही आहे की त्याबद्दल काही 2-4 शब्द बोलावे. रस्ता तसा विजिबल आहे, पण आता खडबडीत येणार आहे. पण काम जोरदार चालू आहे. मशिनरीज वगैरेवर काम करणारी माणसं तर 8:30 होत आले, परंतु सगळी कामं करतायत, बघितलं मी. आणि वायझर जरा जरी खोललं ना, पूर्ण गारगार वारा असा नाकातोंडात जातं डोळ्यामध्ये असं. आबा समोरून आला बाय हेड. बघ एवढा घाईत आहे च्या गावात. आम्ही येडे का? बापरे, हा 5-6 किलोमीटरचा रस्ता आणि असाच पूर्ण मुरबाड कल्याणपर्यंत तो खणून ठेवला आहे. त्यामुळे ते अंतर वाचवायला आपल्याला अंदर से जाना है. तर मी स्लोच चाललो आहे याच्यावर, कारण त्यांच्या लाईट्समुळे आपली विजिबिलिटी कमी होते आणि आपल्या लाईटला एवढा काय फोकस नाही, फक्त अंधारातच त्याची शायनिंग मारते. सबके सामने डाउन हो जाता है. आता त्याने डिप्पर मारला म्हणून मला दिसलं, म्हणजे मला काय डिसिजन घ्यायचं आहे, कारण मी थांबणारच होतो. हे बघा कामं जोरात चालू आहे, जोरात. बापरे, ट्रॅफिक. आणि याच्यामध्ये सीन काय माहिती आहे दुसरा एक, टायरच्या कॉर्नरला लागून दगड जर उडला आणि लागला तुमच्या हाताला, डोक्याला तर नाही, हेल्मेट आहे, पोटाला किंवा पायाला वगैरे, अरे कसला पेट गायला माहिती आहे का? हा कसम, असला उडतो ना तो दगड, टप करून कुठेही लागू शकतो अंदाधुंदा. हे बघा काम जोरात चालू हे भाई. 2-2 मशीन. हे लोक या पावसाळ्यापर्यंत ह्याचा वाटोला लावणार. वाटोला म्हणजे चांगला करतील. बाय गे माझे, काय यो रस्ता. आणि उताराला ब्रेक मारून पण चालायचो नाही. एक्स्ट्रीम राईड होतं, एक्स्ट्रीम. फक्त पंचर नको होऊ दे देवा, महाराजा बाबा. जाऊ चल. थोड़ा तो स्पीड ना चाह के भी लेना ही होगा. माझ्या आत्तापर्यंतच्या राईड जर्नीमधला हा सगळ्यात लॉंगेस्ट एवढा म्हणजे ऑफरोड असेल जो मी रात्री करतो आहे. सकाळी पण म्हणजे आपण सकाळी पण गेला, पण असा हलवून टाकणार. आपण कोकणात गेलेलो तेव्हा पण होता, पण तो कसा एकदा लेफ्ट एकदा राईट, एकदा लेफ्ट एकदा राईट, असे चांगले रस्ते टप्प्याटप्प्याने करायचे. आता हा कसा एक सलग करतात, एक सलग. असं वाटतं की नेपाळ साईडला किंवा ते किन्नौर, किश्तौर, स्पितीला तर नाही एवढा, पण कुठे कुठे असा डॅडलिएस्ट जो आहे ना, पण तिथे मोठे मोठे दगड असतात. हा कुठे चालला भाऊ? हे तर छोटे छोटे आहेत, पण कसं आपलं सस्पेन्शनच नाही ना तेवढं. हे थोड्यामध्ये पण आपली कंबर पाठ मोडून टाकते, तर ते मोठ्या मोठ्याला काय होईल? ग्राउंड क्लिअरन्स नाही, सस्पेन्शन साधे स्प्रिंगवाले, त्याच्यामुळे मुश्किल आहे. फायनली तो टर्न आलेला आहे शहापूरवाला, टेंभुर्ली शहापूर. तर या रस्त्याला जाऊन का फायदा नाही, आपल्याला याच रस्त्याने जावं लागणार आहे. तर गणपती बाप्पा
8:50 झालेत. 36 किलोमीटर 60. व्यवस्थित जाऊ दे आपल्याला. चला सुरुवात झाली आपली. बघताय का, हा एकटाच चाललाय. कसं विदाऊट बॅटरी कसं चालतात काय समजत नाही. मी घाबरलो. सुमसाम. आणि इंडिकेशन लाईट नशीब ही तरी चालू आहे. ही नसती तर कुछ दिखता ही नहीं. ओ हो ओ, खड्डे खड्डे खड्डे. कोणतरी होता वाटतं मागे सस्यासारखा. गावात लाईट दिसला, जीवात जीव आला. कोणाची मूर्ती आहे? महाराजांची उभी मूर्ती आहे. चला 3, 2, 1 काळोख आणि सरप्राईज. मगाशी मागचा जो सुमोवाला आहे तो पुढे होता, नाही मागून पुढे गेला, ओव्हरटेक केला आणि त्याच्याबरोबर मी त्याच्या मागून पळत होतो. त्याला काय वाटलं काय माहीत, तो स्लो झाला, मला पुढे जायला दिलं. टेंभुर्ली गावात आलो आहे. टेंभुर्ली. नवीन वर्षाचा नवीन असा एक्सपिरियन्स घेतो आहे मी नाईट राईडचा. आता त्या 60 किलोमीटरपैकी 28 किलोमीटर झालेत, 32 किलोमीटर बाकी आहेत. 44 किलोमीटर आहे शहापूरला पोचायला आपल्याला. आणि जिथे मी ड्रोन शॉट वगैरे घेतलेले ना, तो रस्ता आता येईल 2-4 किलोमीटर नंतर. ते पष्टेवाडी दिसलं होतं ते. म्हणजे सेमच रस्त्याने आपण येतो आहे, कारण दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. कारण माझा विचार होता जाताना दुसरा तरी रस्ता बघावा, पण उपरवाल्याने चॅलेंज भेजा आपल्याला. हाच रस्ता चॅलेंजिंग आहे, म्हणजे याच्यासाठी की इन केस इन बिटवीन कोण आलं वगैरे काय असं तर काय टेन्शन नाहीच आहे. पण अनहोनी को होनी कर दे, कुछ भी हो सकता है. सब्जेक्ट चेंज. म्हणजे राईड करायला मजा तर छान येते, असं वाटत नाही, बोरिंग असं नाही वाटत आहे. कारण रस्ता खूप छान आहे आणि आपण इंटरकॉममध्ये गाणीसुद्धा लावल्यात, तर त्याच्यामुळे एवढं बोर नाही वाटत आहे. कारण जेव्हा तुम्हाला बोलायला नसतं ना, तेव्हा कानात काहीतरी ऐकायला गेलं पाहिजे. नुसतं शांत शांत बसून मग कंटाळा येतो. कारण रस्ता सुंदर आहे, जरी तो सामसूम असेल ना तरी रस्ता सुंदर आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन पक्कं आहे रस्त्यावर. आपण लाईन टू लाईन पकडून चाललो आहे. तुम्हाला येते काय गाणं ऐकू? माझा लाडका देव बाप्पा आले भाई. जांभई आली बापरे. आता जे काय चहा वगैरे शहापूरला बघू. संपले बाबा, एकदाचे 60 किलोमीटर संपले. शहापूरला पोचलो. 10:15 झाले. 9:15ला 9:20ला आपण एंटर केलं होतं. बरोबर 1 तासात पोचलो आपण शहापूर येथे. येथे मला वाटत नाही चहा वगैरे तर काय दिसतंय. अरे बापरे, एवढा मोठा ट्रक टर्न कसा मारेंगा. तर 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडंसं रुस्तमला सुद्धा शांत केलं, कारण मस्त खेचली होती त्या 60 किलोमीटरमध्ये. तर आता टोटल 80 ते 90 किलोमीटर आहे आपलं डिस्टन्स आणि 2-2.25 तास दाखवत आहेत. आता 10:45 होत येतील. 10:40 झाले. जाऊ आरामात 1 वाजेपर्यंत, 1-1:30 वाजेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी आहे ना आपली मॅरेथॉन आहे. पहिल्यांदा मॅरेथॉनमध्ये नाव टाकलं आहे मी. तर 5 किलोमीटर पळायचं आहे उद्या. तर कसलं झोपतो आणि कसलं काय की झोपेतच पळतो आहे काय माहीत. तर आता या गाड्या दिसायला लागल्यात रस्त्याला. मगाशी मी एकटाच चालवत होतो, एकटाच. का माहिती नाही, पण मला आहे ना
डे राईडपेक्षा नाईट राईड करायला खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि एकदम फोकस्ड असं वाटतं. आणि डेला कसं आपलं लक्ष इकडे तिकडे जात असतं ना, नाईटला आपला रस्ता समोर लक्ष फक्त बस. त्याच्यामुळे स्पीड पण व्यवस्थित मेंटेन आपली 70, 75, 80 बस याच्यामध्येच आपल्याला मेंटेन करायचं आहे. 60, 65. आणि अचानक येणारे खड्डे बापरे, ते तर तुम्ही काही केलं तरी आपटायला तर होणार आहे. हे बघा, हे असे लगेच मध्ये चपाक. त्याच्यामुळे स्पीड कमी करून लगेच डायव्हर्जन घ्यायचं. कहानी में ट्विस्ट है भाई, कहानी में ट्विस्ट. बॅग पडली. ती का पडली माहिती आहे? आता मी आहे ना जरा थंडीमुळे लघवी मारायला थांबलो होतो. तर इथे कोपऱ्यात गेलो तर गाडी साईड स्टँडला लावली होती, पडली. माँ कसम ये देखो अपना साइड स्टैंड टूट गया. तर हा इथूनच तुटला, म्हणजे प्रॉपर लावल्यानंतर गाडी पडली. ची स्प्रिंग पण निघाली. चलो अभी क्या कर सकते. स्प्रिंग आणि हा पाईप काय करूया, लागेल आपल्याला की नवीनच लावूया, सोबत घेऊन जाऊया, बघूया. चला, कामात काम, डोंट वरी, बी हॅप्पी. चलो. मगातपासून मी अशी जागा बघत होतो, तर आता इथे आहे ना मस्त असा मोठा टर्न होता. तर म्हटलं तिकडे जाऊया आणि एक धार मारूया. गेलो, धाड करून पडली. नशीब दुसरं काय नाही हे झालं. पडली तर एकदम अलगद पडली, कारण स्टँडवर लावली होती. मिरर पण हल्ला थोडासा, नशीब तुटला नाही. तर जाता जाता आणखी एक, ठीक आहे बरंच, आता कधीपासून होता तो स्टँड, त्याचं पण आयुष्य आहे, ते पण संपलं. तर आता आपल्याला कल्याण एक 15 किलोमीटर आहे. कल्याणनंतर ऐरोली मार्गे पवई करत जाणार आपण. तर सुंदर अशी राईड झाली आणि रुस्तमला बऱ्याच दिवसांनी असं रेमटवलं आहे. तिने सुद्धा मोकळा श्वास घेतला असेल. एक नंबर. The next day. पहिली मॅरेथॉन धावतोय आज 2026 मध्ये. चला मंडळी, मॅरेथॉन चालू झालेली आहे. मी धावतोय, हे लोक नाही धावत आहे, मी एकटाच धावतोय. हाव नित्यात. तर सुप्रभात मंडळी. रात्री खूप उशीर झाला घरी पोहोचायला. 1:30-2 वाजेच्या दरम्यान पोहोचलो आणि त्याच्यात आपल्या बाईकचा साईड स्टँड सुद्धा तुटला. आणि विषय असा होता की घरी लवकर पोहोचून ना झोपायचं होतं, कारण सकाळी मॅरेथॉनसाठी म्हणजे लाईफची पहिली मॅरेथॉन पळायची होती. तर त्याचे काही फुटेजेस मी तुम्हाला दाखवेन. आणि तीच मॅरेथॉन पळून आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला. तर समोर बघू शकता कशी होती मॅरेथॉन. म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि खूप छान. म्हणजे पवईला होतं, रोटरी क्लब ऑफ लेकर्स त्यांच्याकडून होतं ते ऑर्गनाईज केलेलं. ऑसम. सकाळी सकाळी आम्ही लवकर उठून गेलो होतो आणि फ्रेश वाटते, फ्रेश. तर त्यासाठी आहे ना रात्री ब्लॉग काय मला एंड करता आला नाही. तर आता साईड स्टँड नवीन घेऊन तो मी फिट करेन. तर आता या व्हिडिओ मधून घेते तुमचं नामकाम. तर एकंदरीत जो आपला येण्याचा आणि शिवनेरी किल्ल्याचा जो ब्लॉग मी दाखवला तो कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. चला भेटूया अशाच दुसऱ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये.